गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ही ब्रह्म है। गुरु सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी श्रावणी जाधव. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. आज कोरोनाच्या महामारीमुळे आपण येथे व्हर्च्युअल टीचर्स डे साजरा करायला जमलो आहोत. खर तर कोरोना आणि त्यासारख्या अनेक रोगांपासून जो आपल्याला वाचवतो तो डॉक्टर असतो. स्वतःच्या प्राणांची फिकीर न करता आपल्या देशाचं शत्रूपासून रक्षण करतो तो जवान असतो. अगणित प्रयोग करून नवनवीन शोध लावणारा शास्त्रज्ञ असतो आणि या सर्वांना घडवणारा एक शिक्षक असतो. देशाचं असंच भविष्य घडवणाऱ्या आपल्या सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमाला आज आपल्याला संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव येथे कार्यरत असणारे शिवशाहीर प्राध्यापक मुकुंदा भोर पाटील सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. त्यांचं मी NSSVIIT च्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. तसेच आपले डायरेक्टर डॉक्टर देशपांडे सर, स्टुडंट अफेअर्स डीन डॉक्टर बगाडे मॅम, असोसिएट डीन ऑफ स्टुडंट अफेअर्स डॉक्टर नवघाने मॅम, NSSVIIT फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्रोफेसर नितीन साखरे सर, प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर कोळेकर सर आणि प्रोग्राम ऑफिसर पृथा मॅम व उन्नत भारत अभियान हेड प्रोफेसर वर्मा मॅम यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं देखील या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. यानंतर मी कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं पुनश्च स्वागत करावं. धन्यवाद. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी फार मोलाचा आहे, कारण की आपल्यासोबत एक असे शिक्षक आहेत जे की हजारो शिक्षकांना, हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, शिकवणी करतात. आणि आपलं भाग्य आहे की आज हे शिक्षक अशा शिक्षकाबद्दल बोलणार आहेत ज्याने की अवघ्या विश्वाला समतेची, समानतेची आणि सद्भावनेची शिकवण दिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री शिवशाहीर प्राध्यापक मुकुंदा भोर पाटील यांचं मी येथे स्वागत करतो. त्यांचा अल्पशा परिचय: शंभूराजे कलारत्न पुरस्कार, लोकशाहीर भूषण पुरस्कार आणि अशा विविध राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना सन्मानित केलेले आहेत. आणि यासोबत राज्यातील विविध नामवंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून अनेक सहभागी स्पर्धेचे विजेते आहेत. ते सध्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव येथे सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये प्राध्यापक आहेत. असा अल्पशा परिचय देऊन जास्त वेळ न घेता मी प्राध्यापक शिवशाहीर मुकुंदा भोर पाटील यांचं स्वागत करतो आणि पुढचे सूत्र त्यांच्याकडे देतो. वेलकम सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. जो बनाए हमें इंसान और दे सही गलत की पहचान, जो बनाए हमें इंसान और दे सही गलत की पहचान, देश के उन निर्माताओं को हमारा शत शत प्रणाम. उपस्थित सर्वच शिक्षक वृंदांना प्रथमतः शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे गुरुचं. आई जशी मुलांवर संस्कार करते तसं गुरु मुलांना घडवण्याचं, त्यांना सक्षम बनवण्याचं काम करतात. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा मोठा वाटा असतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांनी राजकारणात तर आपल्या कार्याचा ठसा उमटवलाच, त्याचबरोबर भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती अशी दोन्ही पदेही त्यांनी भूषवली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख मात्र त्यांनी जपली. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा केला जाणं हे माझ्यासाठी गौरवास्पद असेल असे राधाकृष्णन यांनी सांगितल्याची आठवण सांगितली जाते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि त्याच कार्यक्रमास आज आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे शिवशाहीर प्राध्यापक मुकुंदा भोर पाटील सर, जे शंभूराजे कलारत्न पुरस्कार, लोकशाहीर भूषण पुरस्कार आणि अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहेत. नामवंत वक्तृत्व स्पर्धांचे विजेतेपद ज्यांनी भूषवले आहे आणि सध्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव येथे कार्यरत असणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. खरं तर हे आपलं अहोभाग्यच. जगाला दिशा देणारा शिक्षक, द टीचर हु इन्स्पायर्ड द वर्ल्ड, या विषयावर सर आज आपल्याशी बोलणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व, त्याचप्रमाणे ज्यांच्या हातून हजारो विद्यार्थी घडले असे आपले डायरेक्टर सर, सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर देशपांडे सर, त्याचप्रमाणे डीन स्टुडंट अफेअर्स डॉक्टर बागडे मॅडम, त्याचप्रमाणे असोसिएट डीन डॉक्टर नवघरे मॅडम, तसेच NSS चे स्टाफ इंचार्ज प्राध्यापक साखरे सर, प्रोग्राम ऑफिसर कोळेकर सर असतील, सन्माननीय पृथा मॅम असतील आणि वर्मा मॅम असतील, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो. पुढचे काही वेळ मी तुमचे घेणार आहे आणि म्हणून काही गोष्टी आधीच क्लिअर करून टाकतो. एक लेक्चरचा आपला टायमिंग असतो 40-45 मिनिटं. तेवढेच वेळ मी तुमचा घेणार आहे आणि या सगळ्या वेळेमध्ये जास्त काही तत्वज्ञान वगैरे तुम्हाला सांगण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. कारण की आज विशेष म्हणजे अशी गोष्ट आहे, आज शिक्षक दिन आहे, त्यात आज रविवार आहे. आमच्या बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आजचा शिक्षक दिन एकतर लक्षातच नसेल, काही जण अजून झोपेतून उठलेच नसतील, त्यांना हे माहितीच नसेल आज शिक्षक दिन आहे. त्यात तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात आणि इतका सुंदर असा कार्यक्रम घेतायत. तुमच्या NSS टीमचं, तुमचे प्रोग्राम ऑफिसर असतील, तुमचे सगळे व्हॉलंटियर्स असतील, सगळ्यांचं मी खऱ्या अर्थानं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूयात. तर आजचा आपला विषय आता सांगितला, द टीचर हु इन्स्पायर्ड द वर्ल्ड. मग आजचा हा विषय निवडायचं कारण काय आहे? त्यात आता तुमच्या NSS च्या इंचार्ज सरांनी सांगितलं की मी शिवाजी महाराजांवरती बोलणार आहे. मग शिवाजी महाराजांवरती बोलत असताना टीचर हा शब्द कुठून आला? तर मी शिवाजी महाराजांच्या वरती बोलत असताना शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते किंवा शिवाजी महाराजांचे शिक्षक कोण होते ह्या भानगडीत अजिबात पडणार नाही. कारण तो वादाचा विषय आहे. वादाचा विषय तुमच्या समोर काढायचा आणि त्यात पुन्हा वाद घालत बसायचं, या भानगडीत मी पडणार नाही. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हा नंतरचा अभ्यासाचा विषय आहे. मला तुमच्या समोर पुढच्या 40 मिनिटात काही गोष्टी अतिशय प्रकर्षानं आणि महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीटपणे आणि शांतपणे समजून घ्या. आता छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही एक इंटरनॅशनली रिकॉग्नाइज मिलिटरी जनरल असं का म्हणतो? लक्षात येते तुमच्या? शिवाजी महाराजांना आम्ही इंटरनॅशनली रिकॉग्नाइज मिलिटरी जनरल असं का म्हणतो? एक मिलिटरीचा एक योद्धा की ज्याला इंटरनॅशनली रिकॉग्निशन मिळालंय असं का म्हणतो? याचं महत्वाचं कारण तुम्हाला सगळ्यात आधी स्पष्ट करतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जागतिक मिलिटरी सोबत शिवाजी महाराजांनी युद्ध लढलं आणि ते जिंकलं सुद्धा. तुम्ही म्हणाल ते कसं? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज असतील, ब्रिटिश असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, कझाकिस्तानचे लोक असतील, अफगाणी असतील, या सगळ्या इंटरनॅशनल मिलिटरी सोबत शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वॉर केलं. आणि शिवाजी महाराज, त्याच्यामुळं आम्ही महाराजांना एक इंटरनॅशनली रिकॉग्नाइज मिलिटरी जनरल म्हणतो.
त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. म्हणजे आजचा विषय निवडायचं कारण काय, शिवाजी महाराज जगाला प्रेरणा कशी देतात. पुण्यातले स्वर्गीय निनाद बेडेकर सर अमेरिकेला गेलते आणि त्या अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या जवळ एक वेस्ट पॉइंट म्हणून मिलिटरी अकॅडमी आहे. म्हणजे अमेरिकेचे सर्वोत्तम जनरल त्या ठिकाणी शिकून बाहेर पडतात. म्हणजे जनरल पॅटन असेल, जनरल मॅकार्थर असेल, असे अनेक जनरल जिथून शिकून बाहेर पडतात. त्या युएस मिलिटरीच्या वेस्ट पॉइंट नावाच्या अकॅडमीमध्ये 2 सँड मॉडेल आहेत. तिथल्या ज्या सोल्जरला, ज्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यासाठी 2 सँड मॉडेल तिथं आहे. ही माहिती बेडेकर सरांनी मिळवली. त्यातलं पहिलं सँड मॉडेल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रतापगडचं युद्ध झालं होतं, जिथं अफजल खान महाराजांनी मारला होता, ते सँड मॉडेल. आणि दुसरं बाजीरावांची जी पालखेडची लढाई होती ते दुसरं सँड मॉडेल. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जगाला कुठेतरी प्रेरणा देताना आम्हाला दिसतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक अमात्य होते, रामचंद्र पंत अमात्य. बघा, लक्ष देऊन ऐका. या रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहिलं आणि या आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंतांनी 13 प्रिन्सिपल लिहिली. 13 प्रिन्सिपल लिहिली. हे प्रिन्सिपल युद्धाचे होते, हे प्रिन्सिपल मॅनेजमेंटचे होते, हे प्रिन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशनचे होते. असे 13 प्रिन्सिपल तिथं त्या रामचंद्र पंत अमात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले लिहिले. आपण त्याला विसरलो. पुढं 1890च्या दरम्यान, 1910च्या दरम्यान सन झू नावाचा एक चायनीज इतिहासकार आहे. बघा, तुम्ही नाव लिहून घ्या आणि जरा गुगल सर्च करा. या सन झून 1910 साली द आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलं आणि 1910 साली ते पुस्तक चायनीज मध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट झालं. आणि या सन झून द आर्ट ऑफ वॉर लिहिलं आणि या सन झूला संपूर्ण जगामध्ये युद्धाचा एक्सपर्ट म्हणायला लागले लोक. या सन झूला संपूर्ण जगामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनचा, मॅनेजमेंटचा एक्सपर्ट लोक म्हणायला लागले. हा सन झू एक चायनीज माणूस की ज्यानं आर्ट ऑफ वॉर लिहिलं आणि 1910 साली त्या आर्ट ऑफ वॉरचं चायनीज मध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट झालं आणि सगळ्या जगातल्या मोठमोठ्या आर्मी, मोठ्या मोठ्या एमएनसी कंपनीज ते आर्ट ऑफ वॉर चे ते जे काय प्रिन्सिपल आहेत 13 ते वापरायला लागले. आम्ही जेव्हा ते सन झूचं पुस्तक उघडलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की सन झूनं दुसरं तिसरं काहीही केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र होतं, जे रामचंद्र पंत अमात्यांनी लिहून काढलंय, ते जसंच्या तसं, मी फार जबाबदारीने सांगतोय बरं का, ते अगदी जसंच्या तसं कॉपी करायचं काम या सन झूनं केलं आणि या सन झूला जगानं युद्धाचा एक्सपर्ट म्हणून ओळखलं. याचा अर्थ आपण शिवाजी महाराजांना जागतिक लेवलवर त्या ठिकाणी नेण्यापासून आपण कुठेतरी कमी पडलो. आमचे पोरं छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतात, जयंती आली की महाराजांना डोक्यावर घेतात, पण ह्या सगळ्या गोष्टी बघणार कोण? आज आमच्या गड किल्ल्यांची परिस्थिती काय आहे? मला मागच्या काही वर्षांपूर्वी जर्मनीत जाण्याचा योग आला. युरोपमध्ये गेलो. युरोपमध्ये जर्मनीमध्ये एक हेडलबर्ग नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती मी सहज भेटायला गेलो. शिवाजी महाराजांच्या फार आधीचा तो किल्ला, 14व्या-15व्या शतकातला तो किल्ला असेल. त्या किल्ल्याची रचना, इतका जुना किल्ला, परंतु त्या किल्ल्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी मी पाहिलं आणि मी अचंबित झालो. इतका जुना किल्ला, परंतु त्या किल्ल्याची साधी एक वीट सुद्धा हललेली नाही. आणि मग मी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. त्या किल्ल्यावर प्रचंड मोठमोठ्या तोफा आहेत, तुम्ही गुगल सर्च करून बघा. आणि मग मी त्या किल्ल्याचा इन्फॉर्मेशन ऑफिसर होता, त्याला जाऊन भेटलो आणि त्याला मी सांगितलं की ह्या किल्ल्याची इतकी छान व्यवस्था तुम्ही कशी करता? त्याने विचारलं तुम्ही कोण आहे? मग मी त्याला माझी ओळख सांगितली आणि त्याला सांगितलं आय एम फ्रॉम द लँड ऑफ ग्रेट किंग छत्रपती शिवाजी महाराज. त्याला थोडंसं गुगल सर्च करून महाराजांबद्दल सांगितलं, त्याला महाराजांचे किल्ले दाखवले आणि मग तो तिथला इन्फॉर्मेशन ऑफिसर, तो जर्मनीतला हायडलबर्गचा किल्ला मला दाखवायला निघाला. आम्ही सगळं फिरून तो किल्ला बघतोय आणि त्यानं गुगलवर आपल्या किल्ल्यांचे फोटो पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं की यांचे किल्ले काय व्यवस्थित स्थितीमध्ये नाहीत, यांच्या किल्ल्यांची पडझड झालेली आहे. आणि म्हणून तो मला खिजवण्यासाठी मोठ्या आनंदाने तो किल्ला मला दाखवायचा, सांगायचा हे आमचं औषधखाना, हे आमचं शस्त्रखाना, हे सगळं दाखवत 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 निघाला. तो मला सोडतच नव्हता. आणि मग सगळ्यात शेवटी त्यानं मला एका मोठ्या हॉलमध्ये नेलं आणि त्यानं मला सांगितलं, म्हणे हा वाईनचा पिंप आहे, वाईनचं बेसिन आहे लाकडी, आणि हे वाईनचं बेसिन
युनिव्हर्स मधलं सगळ्यात मोठं वाईनचं बेसिन आहे म्हटलं, युनिव्हर्स मधलं बरं का. आता हे सगळं मी ऐकून कंटाळलो आणि शेवटी इंग्लिश मध्ये आणि गुगल ट्रान्सलेटर वापरून जर्मन मध्ये मी बरोबर ट्रान्सलेट करून त्याला सांगितलं की असले फालतू उद्योग करायला आमच्या महाराजांना अजिबात वेळ नव्हता. आमचे महाराज 49 वर्ष जगले ते फक्त आणि फक्त इथल्या आमच्या रयतेला स्वाभिमान आणि अभिमान मिळवून देण्यासाठी जगले. खरं तर ही परिस्थिती आपल्या गड किल्ल्यांची आज आहे. इंटरनॅशनल लेवलवरती महाराजांना फार मोठ्या प्रमाणात लोक फॉलो करतात, पण आपली परिस्थिती आज फार वेगळी आहे. मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी इंटरनॅशनल मिलिटरी सोबत त्या ठिकाणी युद्ध केली. त्यातले इंग्रज बघा, म्हणजे महाराज होते त्यावेळेसच इंग्रज भारतात आले होते बरं का. आता नीटपणे समजून घ्या. इंग्रज ज्यावेळी भारतात आले, आता आमचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इथं बसलेले असतील कदाचित, तर आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर म्हणजे कोणताही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असो, तो एकदा इंजिनिअरिंगला आला, त्याला शिवचरित्र किंवा महामानव हे नकोसे वाटतात. तो म्हणतो आता मी इंजिनियर झालोय, मला या सगळ्याची काय गरज, मी MNC मध्ये काम करणार, मी मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मी तिथं काम, मला शिवाजी महाराजांच्या चरित्राची काय आवश्यकता. परंतु मला इथे एक जबाबदारपूर्वक विधान करायचंय की तुम्ही आम्ही इंजिनिअरिंग मध्ये आज जे शिकतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सगळं इम्प्लिमेंट करून टाकलंय. त्याचं उदाहरण तुम्हाला मी इथं देतो. ज्यावेळी इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी काय केलं, वखारी स्थापायला सुरुवात केली. वखार तुम्हाला माहित असेल, इंग्रज भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी आपला जम बसवायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचं लक्ष त्या इंग्रजांवरती होतं आणि शिवाजी महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहिलंय बरं का, लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराज इंग्रजांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज इंग्रजांना विचारतायत की तुम्ही भारतामध्ये व्यापारी म्हणून आलात, मग व्यापाऱ्याला वखार स्थापना केली, ठीक आहे, व्यापाऱ्याने तुमचं गोडाऊन उभारलं, परंतु तुमच्या वखारीला 10 ते 15 फूट उंच तटबंदीची गरज काय. तटबंदी ही किल्ल्याला असते, वखारीला तटबंदीची गरज काय. तुमच्या वखारीला किल्ल्यासारखा अभेद्य दरवाजा का लावलाय, तुमच्या वखारीला बुरुज का केले की जिथं तोफा ठेवता येतील. शिवाजी महाराजांनी जगामध्ये सगळ्यात पहिला राज्य आहे ज्यानं IS कोड तयार केला. आता आमच्या सिव्हिलच्या पोरांना IS कोड चांगला माहित असेल, बाकीच्यांसाठी सांगतो. IS कोड म्हणजे एक स्टँडर्ड आहे, इंडियन स्टँडर्ड आहे. म्हणजे तुम्ही बाजारात एखादं होल्डर, तुमच्या घरात एखादं होल्डर असेल, तुम्ही भारतातून कोणत्याही दुकानातून बल्ब घ्या, त्या होल्डर मध्ये फिट बसणार, कारण की तो एक स्टँडर्ड आहे, एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. कुठल्याही दुकानात जा आणि भारताच्या कोणत्याही राज्यात जा, तिथून तो बल्ब घेतला तो होल्डर मध्ये बस, म्हणजे हे आहे IS स्टँडर्ड. हे IS स्टँडर्ड किंवा IS कोड तयार करणारा भारतातला नाही जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांनी इंग्रजांना लिहिलं की तुम्ही व्यापारी आहात, व्यापार करायचा, इथं येऊन राज्य करायची भाषा अजिबात करायची नाही. आणि इंग्रजांना सांगितलं तुमच्या वखारीच्या भिंती या 4 फुटाच्या पेक्षा वरती नसल्या पाहिजे. बघा, इंग्रज व्यापार करायला आलेत ना, मग व्यापारच करायचा. त्यांच्या वखारीच्या भिंती या 4 फुटापेक्षा उंच नकोत. त्याच्याही पुढे जाऊन त्यांचा वखारीचा दरवाजा हा कसा असला पाहिजे हे सुद्धा महाराजांनी सांगितलं. वखारीचं बांधकाम कसं असलं पाहिजे हे सुद्धा महाराजांनी सांगितलं. त्याच्याही पुढे जाऊन महाराजांनी त्या इंग्रजांच्या बंदुका ताब्यात घेतल्या. महाराजांनी त्यांना पत्र लिहिलंय, तुम्ही व्यापारी आहात ना, मग बंदुकांची गरज काय. इंग्रज लिहितात आम्हाला संरक्षणाची गरज आहे. आणि मग महाराजांनी त्यांच्या बंदुका जमा करून घेतल्या आणि सांगितलं या बंदुकांचा परवाना तुम्हाला आमच्याकडून घ्यावा लागेल. त्यासाठी पैसे भरून घेतले आणि मग इंग्रजांना परवाना दिला. महाराजांची दूरदृष्टी लक्षात घ्या. म्हणजे महाराज या सगळ्या गोष्टी करत असताना महाराजांचं विजन होतं. महाराजांना माहित होतं की पुढे नेमकी काय काय गोष्टी घडणार आहे. खरं तर आज मला तुमच्या समोर ज्यावेळी मी महाराज सांगतो तर महाराजांनी जगाला इन्स्पायर केलं, पण ते कोणत्या माध्यमातून केलं. एक 4-5 गोष्टी आहेत. लिडिंग बाय एक्झाम्पल. महाराजांनी हा एक मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आहे, लिडिंग बाय एक्झाम्पल. स्वतः काही गोष्टी स्वतः करून दाखवल्या. म्हणजे एखादी लढाई आहे, महाराज म्हटले पोरांनो तुम्ही जा लढा, किल्ला घ्या परत या, अजिबात नाही. महाराजांनी स्वतः पहिल्यांदा करून दाखवलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो फ्लोलेस प्लॅनिंग. महाराजांचं कोणत्याही मोहिमेमध्ये प्लॅनिंग शिवाय महाराज अजिबातच पुढे जात नव्हते. महाराजांचं स्टेनलेस कॅरेक्टर, महाराजांचं कॅरेक्टर बघा कसं आहे. महाराजांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये महाराजांच्या चारित्र्यावर
कुणीही म्हणजे दुश्मनाने सुद्धा स्वतः औरंगजेबाने सुद्धा महाराजांच्या कॅरेक्टरवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नाही. त्यानंतर महाराजांचं ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराजांचं एक महत्वाचं महाराजांचं धोरण होतं, नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज. स्वतःच्या तत्वांवरती कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हा महाराजांचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा गुणधर्म होता. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो HRD अँड रिटेन्शन, R&D, महाराजांचं रिसोर्स, महाराजांचं जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होतं ते डिपार्टमेंट एक महत्वाचं होतं. महाराजांचं HRD, त्याच्यानंतर रिटेन्शन, महाराजांच्या सगळ्या या सिस्टीम मध्ये बघा महाराजांकडे 2 लाखाचं पायदळ होतं, 1 लाखाचं घोडदळ होतं, 3 लाख फौज महाराज सांभाळायचे. परंतु असं फार कमी वेळा झालं की महाराजांकडून माणसांनी राजीनामा दिला आणि दुसरं डिपार्टमेंट आणि दुसरं कॉलेज जॉईन केलं. असं अजिबात नाही. रिटेन्शन महाराजांनी यावरती सगळ्यात जास्त महत्वाचा भर त्या ठिकाणी दिलेला आम्हाला दिसतो. तर आता एक मला तुम्हाला जास्त काही एक तर शिवाजी महाराज असे ऑनलाईन सांगायची गोष्टच नाही. शिवाजी महाराज हे समोरासमोर सांगायची गोष्ट आहे. परंतु आता आपण सगळे प्रयत्न करतोय महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. आता बघा मला एक फार गमतीशीर गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची महाराजांच्या विषयीची आहे. म्हणजे महाराज एखाद्या शत्रूला जर तलवारीने हरवता येत नसेल तर त्याला आपल्या बुद्धीने कसं हरवायचं याचं ज्ञान महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिलं. हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. जरा लक्ष देऊन ऐकलं तुमच्या लक्षात येईल. एकदा महाराजांना तांब्याची गरज पडली, कॉपर. मग ते कॉपर महाराजांना एकतर नाणी पाडण्यासाठी म्हणजे कॉइन्स बनवण्यासाठी लागत असेल किंवा तोफा बनवण्यासाठी लागत असेल, परंतु महाराजांना तांब्याची गरज पडली. आणि मग त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईच्या ऑफिसला महाराजांनी सांगितलं की आम्हाला तांब्याची गरज आहे. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीचा त्यावेळेचा गव्हर्नर होता मुंबईचा जेरॉल्ड ऑन्जर. या जेरॉल्ड ऑन्जरने महाराजांना ते तांब दिलं, जेवढं फार मोठ्या प्रमाणात महाराजांना कॉपरची गरज होती. आणि ते कॉपर महाराजांना दिलं. आता पैसे द्यायची वेळ आली. मग महाराजांनी काय केलं, एक प्रॉमिसरी नोट लिहून दिली. म्हणजे त्याला आपण हुंडी म्हणतात ऐतिहासिक भाषेत, पण आजकालच्या भाषेमध्ये त्याला प्रॉमिसरी नोट म्हणतात. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, तर महाराजांनी त्याच्यामध्ये लिहून दिलं की तुमचं हे जे काय कॉपर आम्ही आज विकत घेतलंय याचे पैसे द्यायला सध्या कॅश आमच्याकडे नाहीये. रायगडला इथं कॅश संपलीये. मग त्या प्रॉमिसरी नोट मध्ये महाराजांनी लिहिलं, गोवळकोंडा, गोवळकोंड्याला माझं एक ऑफिस आहे, तिथं जावा आणि तिथनं माझे माणसं तिथं बसतात, त्यांच्याकडून हे पैसे घेऊन टाका. ही प्रॉमिसरी नोट म्हणजे हुंडी महाराजांनी लिहून दिली. इंग्रजांनी ती घेतली. तिथून ते सगळं हुंडी घेऊन ते प्रकरण आलं मुंबईला. मुंबईचा गव्हर्नर होता हा जेरॉल्ड ऑन्जर. हा प्रचंड हुशार होता. याला माहित होतं शिवाजी म्हणजे प्रकरण भयानक आहे. आणि मग या जेरॉल्ड ऑन्जरने ती हुंडी पाहिली, म्हटलं ठीक आहे बाबा, पैसे कुठून तरी घ्यायचेच आहे. आणि मग त्याने एक कव्हरिंग लेटर लिहिलं सुरतच्या गव्हर्नरला. सुरतच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं आणि त्या तो जे काय प्रॉमिसरी नोट होती ती त्यानं सुरतला पाठवली. आता बघा मुंबई पासून सुरत, सुरत पासून पुन्हा एक माणूस ती नोट आणि ते सगळं घेऊन गोवळकोंड्याला आला. गोवळकोंड्याला जसाही तो माणूस पोहोचला तिथं प्रल्हाद निराजी नावाचे महाराजांचे एक अधिकारी गोवळकोंड्याला खरंच होते. त्यांचं ऑफिस होतं तिथं. तिथं हा माणूस पोहोचला, त्यानं ती हुंडी दाखवली. हुंडीमध्ये लिहिलं होतं अमकी अमकी अमाऊंट त्यांना देऊन टाकायची. तिथं जो क्लर्क होता त्यानं सांगितलं, म्हटले बरोबर आहे म्हटलं तुमचं, ही हुंडी महाराजांचीच आहे, याच्यावर सही शिक्का सुद्धा महाराजांचाच आहे, हे पैसे तुम्हाला इथूनच द्यावे लागतील, पण हे पैसे तुम्हाला देण्याचा अधिकार मला नाही. कारण की हे पैसे देण्याचा अधिकार ज्यांना आहे ते प्रल्हाद निराजी 2 दिवसापूर्वीच रायगडला गेले. म्हटलं मी काहीही करू शकत नाही. आता हा निरोप घेऊन आलेला निर्प्या होता, कुरिअर बॉय होता, त्याला काय करायचं. त्यानं सगळे कागदपत्र दोपटीत भरले, तिथून सुरतला आले, सुरत पासून मुंबईत आले, पुन्हा जेरॉल्ड ऑन्जरच्या हातात. ते म्हटले ज्या माणसाला जिथं जो माणूस पैसे देणार आहे महाराजांचा प्रल्हाद निराजी तोच म्हणे रायगडला गेलाय, पैसे मिळाले नाही. आता हा जेरॉल्ड ऑन्जर म्हटलं आता काय करायचं. आणि मग यानं काय केलं, एक नारायण शेणवी नावाचा एक इंटरप्रिटर होता, दुभाषा होता, ज्याला मराठी यायची, हिंदी यायची, इंग्रजी यायची. हा नारायण शेणवी याला बोलवलं आणि याला सांगितलं तू आत्ताच्या आत्ता रायगडला जायचं आणि तिथं महाराजांना भेटायचं आणि हे पैसे वसूल करूनच मुंबईला यायचं. नारायण शेणवी निघाला.
आता मी हे सगळं जे सांगतोय ना तुम्हाला, याचा स्पष्ट उल्लेख इतिहासात आहे बरं का. म्हणजे तुम्ही सर्च करा, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, या सगळ्या रेकॉर्ड मध्ये या सगळ्या गोष्टीचा तपशील इंग्रजांनी लिहिलाय, अगदी स्पष्ट लिहिलाय. त्या तपशिलाप्रमाणे या जेरॉल्ड डॉन्जरनं काय केलं, हा नारायण शेंडवी नावाचा माणूस रायगडला पाठवून दिला. आता मुंबई ते रायगड हा प्रवास 2-2.5 महिने चालायचा. 1-2 महिने तरी लागून जायचे. कधी घोड्यावरून, कधी बोटीतून, कधी पायी पायी, कधी पालखीतून, असं करत करत नारायण शेंडवी रायगडच्या पायथ्याला पोहोचला. आता रायगडच्या पायथ्याला पोहोचल्यावर यानं तिथं सांगितलं की मला महाराजांना भेटायचंय म्हटला. तर तिथल्या लोकांनी सांगितलं महाराज काय किल्ल्यावर नाहीत म्हटला. महाराज गेलेत बाहेर मोहिमेवर. मग याने विचारलं कधी येणार महाराज. आता ते म्हटले आम्हाला काय माहित कधी येणार महाराज, काय आम्हाला सांगून जातात का म्हटले. नाही म्हणजे मग आता काय करायचं, काही ऑप्शनच नाही म्हटला. मला वरती किल्ल्यावर जाऊन महाराजांना भेटायचंय. महाराज जर नसतील तर मला तुमचे स्वराज्याचे जे कोणी पंतप्रधान आहे त्यांना भेटायचंय, मोरोपंत पिंगळ्यांना भेटायचंय म्हटलं. मग आता ह्या खालच्या लोकांनी किल्ल्यावरती सगळी बातमी पाठवली की खाली नारायण शेंडवी आलाय पैसे घ्यायला, मोरोपंतांना भेटायचंय. मोरोपंत फार हुशार. मोरोपंतांनी सांगितलं मी थोडा कामात आहे, त्याला खालीच ठेवा, मी जरा मोकळा झालो त्याला वर बोलवतो. नारायण शेंडवेला महिना 1.5 महिना खालीच मुक्कामी ठेवला, वरच बोलावला नाही. 1.5 महिन्याने नारायण शेंडवेला वर बोलावलं आणि विचारलं काय आहे तुमचं, काय प्रकरण आहे. आणि मग यानं सांगितलं, म्हटले तुम्ही आमच्याकडून तांब विकत घेतलं, त्या तांब्याचे पैसे द्यायचे, तर तुम्ही ती प्रॉमिसरी नोट दिली, आता आम्ही काय करायचं म्हटला, पैसे तर आम्हाला पाहिजे. ते म्हटले हे बघा इथं रायगडवर कॅश शिल्लक नाही, पैसेच नाहीत, म्हणून तुम्हाला प्रॉमिसरी नोट दिली ना. मग आता रायगडवर जर पैसेच नाही, तुम्हाला आम्ही पैसे देणार कुठून. तो म्हटला काही करा आम्हाला पैसे द्या. त्या मोरोपंतांनी सांगितलं हे बघा तुम्हाला जावं लागेल गोवळकोंड्याला, पैसे तर तुम्हाला मिळणार आणि तिथूनच मिळणार. आता हा म्हणला परत आम्ही गोवळकोंड्याला काही चक्कर मारणार नाही, काही करा आम्हाला पैसे द्या. आता मोरोपंत म्हणजे स्वराज्याचे पंतप्रधान, अतिशय हुशार माणूस. मोरोपंतानं काय केलं म्हटला, मोरोपंत म्हणले हे बघ आमच्याकडे इथं पैसे नाहीत पण याच्यावर एक मार्ग आम्ही तुला देतो. म्हटले काय. म्हणे काय करतो, तेवढ्या तांब्याच्या किमतीचं आम्ही नारळ सुपारी आणि भात तुला देऊन टाकतो. बघा बरं का, त्या तांब्याच्या किमतीचं नारळ सुपारी भात आम्ही तुला देऊन टाकतो. आता हा नारायण शेंडवी साधा क्लर्क होता, त्याला काय अधिकार नव्हता सोन्यात किंवा त्या तांब्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे का नारळ सुपारी भात घ्यायचा, हा अधिकार नारायण शेंडव्याला नव्हता. तो साधा क्लर्क होता. तो म्हटला मला साहेबाला विचारावं लागेल म्हटलं. आता मोरोपंत म्हटले ठीक आहे तुम्ही जाऊन साहेबाला विचारून या. म्हणले काय हरकत नाही, आम्हाला भरपूर वेळ आहे. नारायण शेंडवी आला, रायगडच्या पायथ्याला आला, तिथून परत तेवढाच प्रवास करून मुंबईला आला. जेरॉल्ड डॉन्जरच्या समोर उभा राहिला. जेरॉल्ड डॉन्जर म्हटलं आता काय झालं. तो म्हटला अहो ते म्हणतात की तुम्हाला त्या पैशाच्या बदल्यात नारळ सुपारी आणि भात देतो. आमचा अलिबागला गोडाऊन आहे, मोरोपंतांनी सांगितलं लिहून दिलं की त्या बदल्यात आम्ही तुम्हाला नारळ सुपारी भात देतो. आमचं अलिबागला एक गोडाऊन आहे, त्या गोडाऊन मधून तुम्हाला सगळं नारळ सुपारी भात तेवढ्या किमतीचं आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. आता हे जेव्हा त्या नारायण शेंडव्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला सांगितलं, तो जेरॉल्ड डॉन्जर म्हणतोय हा शिवाजी आणि याची माणसं प्रचंड बेकार आहे म्हटला, हे आपल्याला काहीच देणार नाही. आपल्याला सांगतील अलिबागच्या गोडाऊन मधून नारळ सुपारी भात घेऊन जावा, परंतु आतून तिथल्या रयतेला निरोप देतील की जोपर्यंत आमचा आदेश येत नाही तोपर्यंत अलिबागच्या गोडाऊनला कुणीही नारळ सुपारी भात टाकू नका. त्याच्यामुळं तुम्ही एक काम करा म्हटले, तुम्हाला रायगड पासून इथं यायला 2 महिने लागले, तेवढ्यामध्ये आपल्याला इंटेलिजन्स रिपोर्ट आलाय शिवाजी महाराज रायगडवर हजर झाले. तुम्ही परत जावा आणि थेट शिवाजी महाराजांना भेटा आणि काम केल्याशिवाय परत येऊ नका. काय म्हटले नुसते जाता येताय टीएडीए खाताय, म्हटले काम केल्याशिवाय अजिबात परत यायचं नाही. नारायण शेंडव्याला सांगितलं. आता या जेरॉल्ड डॉन्जरनं काय केलं, या नारायण शेंडव्या बरोबर एक इंग्रज अधिकारी दिला, त्याचं नाव आहे फ्रान्सिस मॉलिबेरर. हे सगळ्या नावांचा आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे बरं का इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी मध्ये. मी माझ्या मनानं काहीच सांगत नाहीये. आता हे दोघं नारायण शेंडवी आणि हा फ्रान्सिस मॉलिबेरर निघाले परत रायगडला जायला. परत तेवढा प्रवास केला, परत रायगडच्या पायथ्याला आले आणि महाराज खरंच आले होते रायगडवर. महाराजांना बातमी दिली हे दोघं आले तुम्हाला भेटायला. महाराज म्हटले मी आत्ताच मोहिमेवरून आलोय, यांना खालीच राहू द्या.
मी मोकळा झाल्यावर बोलवतो. महाराजांनी 2-2.5 महिने यांना खालीच ठेवलं, वरच बोलवलं नाही. आणि शेवटी वैतागून महाराज हे वैतागून गेले. हे निरोपावर निरोप पाठवायला लागले. आणि मग महाराज म्हणले ठीक आहे, त्यांना वर बोलवा. हे दोघं वरती आले. महाराजांना मुजरा केला. महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही आमच्याकडून कॉपर विकत घेतलं, त्याचे पैसे द्यायचं नाव नाही म्हणले. नुसतं इथून आम्हाला रायगडवरून मुंबईवरून गोवळकोंड्याला फिरवताय. आमचे पैसे आम्हाला मोकळे करा महाराज. महाराजांनी सांगितलं, हे बघा मी स्वराज्याचा छत्रपती आहे आणि मला इंग्रजांच्या बरोबर व्यापारी संबंध हे टिकवायचे आहेत. तुम्हाला मी अजिबात नाराज करणार नाही. पण ते म्हणले, महाराज ते तुमचे प्रधानमंत्री म्हटले तुम्हाला नारळ सुपारी भात देतो, आम्हाला नारळ सुपारी भात नकोच म्हटले महाराज, आम्हाला पैसे मोकळे करा. महाराज म्हणले एक काम करा, इथं रायगडवर पैसे नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणले बरोबर आहे, मग आम्ही असं करतो म्हटले. महाराज त्यांना म्हणतात की आम्ही असं करतो, तेवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी तुम्हाला देऊन टाकतो. बघा बरं का, नवीन एक डाव खेळला महाराजांनी. महाराज म्हणतात तेवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. आता परत प्रश्न आला इथं, हे दोघंही जे होते ना, या दोघांनाही अधिकारच नव्हता पैशाच्या बदल्यात सोनं किंवा चांदी स्वीकारायचा. अजिबात अधिकार नव्हता. हे साधे क्लर्क होते. आणि मग आता या दोघांनी एकमेकांमध्ये विचार केला, आता काय करायचं. नारायण शेणवी म्हणला, साहेबाला विचारावं लागेल मुंबईला जाऊन, त्याशिवाय काय आपण निर्णय घेऊ शकत नाही. मग यानं महाराजांना सांगितलं, म्हटलं महाराज मी काय करतो, मुंबईला जातो, साहेबाला विचारून येतो. महाराज म्हणले निवांत जावा, काही घाई नाही म्हटलं, निवांत जाऊन विचारा. पण ते जे काय फ्रान्सिस मॉलिव्हेरर होतं ना, ते प्रचंड हुशार होते. ते नारायण शेणवेला म्हटलं तू मुंबईला जा, मी इथंच रायगडावर थांबतो आणि काही होतं का बघतो म्हणलं. काय होतं का बघतो. नारायण शेणवे निघाला, परत तेवढा मोठा प्रवास करून तिकडं आला. कुठं, मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर पुन्हा त्या जेराल्ड ऑन्जरच्या समोर उभा राहिला. त्याला सांगितलं की बाबा रे, ते म्हणतात सोनं किंवा चांदी देतो. हा जेराल्ड ऑन्जर प्रचंड चिडला. याला सांगितलं, जेराल्ड ऑन्जर म्हणतो तुम्ही काय कामाचे काय, तुम्हाला एक साधं काम करता येत नाही, शिवाजीकडून साधं पैसे काढता येत नाही, आता काय करायचं. म्हटलं तू इथंच थांब. नारायण शेणवेला म्हटलं तू इथंच थांब, आम्ही काय करतो, तो तिकडे रायगडावर थांबलाय ना फ्रान्सिस मॉलिव्हेरर, तो काही करतो का बघूया. आणि याच्यामध्ये पुन्हा 2 महिने गेले. या फ्रान्सिस मॉलिव्हेररच्या हाताला काहीच लागलं नाही. हा फ्रान्सिस मॉलिव्हेरर हात हलवत मुंबईला आला आणि या फ्रान्सिस मॉलिव्हेररनं स्वतःचा टूर रिपोर्ट छापलाय बरं का. आणि त्या टूर रिपोर्ट मध्ये हा फ्रान्सिस मॉलिव्हेरर लिहितो, आय गॉट नथिंग एक्सेप्ट फॉलो प्रॉमिसेस. बघा, महाराज 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 म्हणतात ना, ते कशाला. हा फ्रान्सिस मॉलिव्हेरर त्याचा टूर रिपोर्ट छापतो आणि त्याच्यामध्ये लिहितो, मी 2 महिने रायगडवर थांबलो, पण आय गॉट नथिंग एक्सेप्ट फॉलो प्रॉमिसेस. आता काय करायचं. इंग्रजांपुढे पुन्हा प्रश्न पडला. पुन्हा या नारायण शेणवेला बोलवलं. पुन्हा याला सांगितलं जा रायगडवर, पुन्हा महाराजांना भेट आणि जे देतील ते घेऊन ये म्हटला. महाराज जे काही देतील ना ते घेऊन ये, कशालाच नाही म्हणू नको. हा नारायण शेणवी निघाला, परत रायगडला आला. रायगडच्या पायथ्याला आला. महाराजांना निरोप केला. महाराज म्हणले मी काम आता याला खालीच ठेवा. महाराजांनी याला खालीच ठेवला. काही कालावधीने याला किल्ल्यावर बोलवलं. विचारलं, चला बोला काय ठरलं तुमचं, तुमचे पैसे मोकळे करा. म्हटले मला तुमचं पेमेंट अजिबात ठेवायचं नाही. महाराज म्हणले तुमचं काय असेल ते मोकळं करून घ्या. मग हा म्हटला महाराज आमचे पैसे तुम्ही द्या. महाराज म्हटले मी तुला मागच्या वेळेसच सांगितलं, मी तुला सोनं किंवा चांदी देतो. मग हा म्हटला महाराज तुम्हाला जे द्यायचं ते द्या. म्हटलं तुम्हाला जे द्यायचं द्या, सोनं द्या, चांदी द्या, जे द्यायचं ते द्या. महाराज म्हटले असं नाही, सोनं द्यायचं की चांदी द्यायचं हे आम्हाला क्लिअर सांगा. म्हटलं असं नाही चालणार. आणि मग यानं वैतागून सांगितलं महाराज एक काम करा, चांदी द्या आणि विषय मोकळा करून टाका. म्हटले चांदी द्या तेवढ्या किमतीची, आम्ही आमचा हिशोब इथं आपण क्लिअर करून टाकू. म्हटलं महाराजांनी पंतप्रधानांना बोलवलं. मोरोपंत आले आणि त्यांना सांगितलं याला जामदारखान्यात घेऊन जा, तेवढ्या किमतीची चांदी याला मोजून द्या आणि याच्याकडून हुंडी लिहून घ्या, विषय मिटला म्हणून. मोरोपंत त्याला नारायण शेणवेला घेऊन जामदारखान्यात गेले. चांदीच्या प्लेट्स निघाल्या, तराजू निघाले. तेवढ्यात मोरोपंतांनी एक पिल्लू सोडलं बरं का. मोरोपंत म्हणतात की आमच्या इथं रायगडावर चांदीचा भाव आहे 28 रुपये शेर. ते नारायण शेणवी थोडं चमकलं. ते म्हटलं अहो पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चांदीचा भाव तर 23 रुपये शेर आहे. ते म्हटलं आमच्याकडे रायगडावर 28 रुपये शेर आहे. म्हटलं तुम्हाला घ्यायचं तर घ्या,
नाही तर साहेबाला विचारून या. आता नारायण शेणवी म्हणतो मी जर आता परत साहेबाला विचारायला गेलो तर माझी नोकरीच जाणार म्हटला. तो म्हणला 28 रुपये शेअर तर तसं असू द्या म्हटला. तेवढ्या किमतीची चांदी मोजली आणि हे नारायण शेणवेकडून लिहून घेतलं. आमचा सगळा व्यवहार मिटला आणि नारायण शेणवे निघाला चांदी घेऊन. चांदी घेऊन निघाल्यावर आता इथं पहिला प्रश्न आला. आता तुम्हाला वाटला असेल की CGST SGST बरोबर ना, हे आम्ही आत्ता चालू केलं सेंटर, असं काही नाही. महाराजांनी तेव्हाच केलं होतं. हे नारायण शेणवी हे मटेरियल घेऊन निघालं. याला पहिलं रायगडावरच्या किल्लेदारांनीच अडवलं. कशाला? CGST द्या म्हटलं. सेंट्रल गव्हर्नमेंटचा GST असतो इथं, त्याच्याकडून तो टॅक्स घेतला. ते तिथून खाली निघालं. प्रत्येक 100 किलोमीटरवर त्याला एक चौकी लागायची, लष्करी चौकी आपल्या महाराजांची. तिथं त्याला अडवलं. आता काय म्हटलं GST दिला की रायगडवर. अरे तो सेंट्रलचा होता, हा स्टेटचा GST द्यावा लागेल म्हटले. आणि असं करत करत वाटत 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 एवढंसं काहीतरी घेऊन हे नारायण शेणव्या पोहोचलं मुंबईला. जेरा डॉन्जरच्या समोर गेलं. हा जेरा डॉन्जर अतिशय वैतागलेला होता. यानं ईस्ट इंडिया कंपनीला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र आपल्याकडे अवेलेबल आहे. या पत्रामध्ये हा जेरा डॉन्जर लिहितो, आम्ही फार मोठा एक उद्योग केला, आम्ही शिवाजी महाराजांसमोर सोबत व्यवहार केला. हा कॉपरचा व्यवहार आज 1.5-2 वर्षानंतर आम्ही मिटवला. किती? 1.5-2 वर्षानंतर आम्ही हा व्यवहार मिटवला आणि या सगळ्या व्यवहारामध्ये आम्हाला 22.5% तोटा झाला. किती टक्के? 22.5%. म्हणजे महाराजांनी एखाद्या शत्रूला जर रणांगणात हरवायचं नसेल बुद्धीनं, त्याला पैशानं हरवा. महाराजांनी हे आम्हाला शिकवलं. महाराजांनी आम्हाला काय शिकवलं? गरीब राहू नका, पैसा कमवा, छापा. छापा छापा हा शब्द आज आम्ही ऐकतो, तेव्हापासून आहे. महाराजांनी सांगितलं छापा, सुरतवर छापा, कुठेही छापा, पण पैसे कमवा, गरीब राहू नका. महाराज खुर्चीवर बसायचे ना, महाराजांचं सुवर्ण सिंहासन 32 मणाचं होतं. 32 मन, एक मन म्हणजे 40 किलो. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन महाराजांचं होतं. महाराज अजिबात गरीब नव्हते. ही गोष्ट महाराजांनी आम्हाला शिकवली. एखाद्याचा जर आपल्याला रणांगणामध्ये एखाद्याला हरवता येत नसेल ना, तर बुद्धीने त्याला हरवा. महाराजांची अफाट बुद्धिमत्ता होती हो. म्हणजे महाराज एक फार मोठे इंजिनियर होते. म्हणजे मला जर सेपरेट कधी जर तुम्ही समोरासमोर बोलायला बोलवलं तर आपण एकदा तसं बोलूयात. असं बोलण्यापेक्षा समोर छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचा जो आनंद आहे ना, तो फार वेगळा आहे. आता याच्यामध्ये मला तुम्ही दिसत नाही आहात, तुम्हाला मी दिसतोय की नाही हे मला माहित नाहीये. तर प्रचंड बुद्धिमत्ता असलेले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो. महाराज आग्र्याच्या कैदेत होते. मी शेवटचं किती वेळ राहिला? एक 10 मिनिट राहिले. मी तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही. मला माहिती आहे आजचा एक तर संडे आहे. बरेच जण इथं आले. जवळजवळ आता 152 लोक या ठिकाणी बघतायत. आजचा संडे तुमचा मी खराब केलाय. सकाळी सकाळी उठावं लागलं तुम्हाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि एक अजून 10-15 मिनिट घेतो मी तुमचे. महाराजांची बुद्धिमत्ता बघा. औरंगजेब बादशाह अतिशय क्रूर माणूस. म्हणजे ज्यानं स्वतःच्या भावाला, स्वतःच्या बापाला मारलं. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे एका ठिकाणी लिहितात की औरंगजेब कसा होता. या औरंगजेबाला वाटायचं जर आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच डायरेक्ट गादीवर बसलो असतो. लिहिलंय बाबासाहेबांनी बरं का. काय? या औरंगजेबाला वाटायचं आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपण थेट गादीवर बसलो असतो. असा हा क्रूर कर्म औरंगजेब, ज्यानं आपल्या बापाला, ज्याने आपल्या भावाला प्रचंड कत्तली केल्या. म्हणजे एक अफवा होती बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्या भारतात अफवा होती. जर कुणी विष प्रयोग करून एखादं मेलं तर असं म्हणायचे याला औरंगजेबानं मारलं. इतकी प्रचंड दहशत त्या औरंगजेबाची. आणि त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये महाराजांनी मोठा पराक्रम केला. महाराजांना 5व्या रांगेत उभं केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याचं खरं कारण तुम्हाला सांगतो बरं का. औरंगजेबाची जेवढी दहशत होती ना, त्याच्यापेक्षा जास्त दहशत तुमच्या आणि आमच्या राजाची होती बरं का. म्हणजे या मुघलांना असं वाटायचं की शिवाजी महाराजांना काळी जादू येते. या मुघलांना असं वाटायचं शिवाजी महाराजांना जादूटोणा येतो. हे मुघल असे म्हणायचे. म्हणजे बघा, महाराजांनी त्या लाल महालावर छापा घातला. तुम्हाला माहित असेल की शाहिस्तेखानाचे बोट वगैरे तोडले आणि मुघलांमध्ये एक प्रचंड मोठा गैरसमज पसरला. एक अफवा झाली की शिवाजी महाराजाला जादूटोणा येतो आणि महाराजाचा हात असा लांब जातो आणि मग ते सगळं, आणि ते मुघल घाबरायला लागले. औरंगजेबापर्यंत ही बातमी गेली होती.
की बाबा महाराजांना जादूटोणा येतो, हे महाराज जागेवर असे उडतात, जंप घेतात, हात लांब करतात. म्हणजे महाराजांचा त्याला अपमान करायचा होता, म्हणून त्यानं महाराजांना 5व्या रांगेत उभं केलं नाही. आग्र्याच्या दरबारात महाराज 5व्या रांगेत उभं केलं, महाराजांचा अपमान झाला हे तुम्हाला माहिती असेल. पण औरंगजेबानं आग्र्याच्या दरबारात महाराजांना लांब उभं का केलं, त्याचं हे कारण आहे. औरंगजेबाला वाटायचं शिवाजी महाराजांना जादूटोणा येतो, यानं हात असा लांब केला आणि माझं नरडं पकडून खाली ओढलं तर काय करायचं, हा लांबच बरा आहे. म्हणून शिवाजी महाराजांना त्यानं 5व्या रांगेत उभं केलं. आता इथं महाराजांना वाटलं माझा अपमान झाला आणि महाराजांनी ते सगळं झालं आणि महाराजांना कैद केलं. औरंगजेबानं महाराजांना कैद केलं हे तुम्हाला माहिती असेल. आग्र्याची कैद आपण ते प्रकरण वाचलं असेल 4थीच्या पुस्तकात. आता इथं बघा बरं का, महाराजांची बुद्धिमत्ता. महाराज आग्र्याच्या कैदेत कैद झाले. आता महाराज विचार करताय आता आपण सुटायचं कसं. महाराजांच्या बरोबर 5-50-100 माणसं आहेत महाराष्ट्रातून महाराजांनी सोबत नेलेली, त्यांनाही सोडवायचं आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे. आणि मग महाराज विचार करताय आता करायचं काय, करायचं कसं. मग महाराजांच्या डोक्यात आलं आपण तर सुटलो पाहिजे, पण आपल्या बरोबरची ही माणसं सुद्धा पहिले सुटली पाहिजे. मग यांच्यासाठी काय करायचं. आणि मग महाराजांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली. म्हणजे बघा औरंगजेबाच्या बरोबरची जी माणसं होती ना, जे काही त्यांचे वजीर, जे काही सरदार, सगळ्यांचे डोके गुडघ्यातच होते, त्यांना अक्कलीच नव्हते असं माझं मत आहे. म्हणजे का तर बघा शिवाजी महाराजांनी विचार केला आपल्या बरोबरचे 100-1 माणसं आहेत, त्यांना पहिले कैदेतून बाहेर काढायचं. मग ते कसं. आणि मग महाराजांनी काय केलं, महाराजांनी एक पत्र लिहिलं टू औरंगजेब बादशाह. महाराजांचं डोकं बघा बरं का. म्हणजे एखादी गोष्ट आपण पसरवायची असेल, एखादी गोष्ट एखाद्याला द्यायची असेल, ती कोणाच्या माध्यमातून गेली पाहिजे, त्याचा उपयोग पुढे कसा, याचं महाराजांनी प्रॉपर प्लॅनिंग, मी सांगितलं ना फ्लोलेस प्लॅनिंग, एकदम फ्लोलेस प्लॅनिंग महाराजांचं. ते कसं बघा, महाराजांनी एक पत्र लिहिलं कोणाला, औरंगजेब बादशाहला. त्या पत्रामध्ये महाराजांनी खाली लिहिलं की औरंगजेब बादशाह, मी शिवाजी बिन शहाजी राजे भोसले तुम्हाला शरण यायला तयार आहे. मी तुम्हाला खंडणी म्हणून 5,000 रुपये द्या. 5,000 रुपये म्हणजे त्यावेळेची फार मोठी गोष्ट आहे बरं का. महाराजांनी लिहिलं मी शरण यायला तयार आहे, मी खंडणी म्हणून तुम्हाला 5,000 रुपये द्यायला तयार आहे आणि त्या उलट महाराष्ट्रातले सगळे किल्ले तुम्हाला द्यायला तयार आहे. याच्या बदल्यात, या सगळ्याच्या बदल्यात मला नका सोडू म्हटला. महाराज म्हणले मला नका सोडू, माझ्या बरोबर जे काही 5-50-100 लोक आहेत त्यांना सोडा म्हटले. बघा महाराजांनी महाराज शरण येणार म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. औरंगजेबाला म्हणजे हे सगळं आश्चर्यचकित वाटणार होतं. महाराजांनी लिहिलं मी शरण यायला तयार आहे, 5,000 रुपये खंडणी द्यायला तयार आहे, वरतून महाराष्ट्रातले सगळे किल्ले द्यायला तयार आहे. आणि हे पत्र महाराजांनी काय केलं, औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान. आता हे जाफर खान हे मेंटल केस होती. या औरंगजेबाच्या वजीराला बोलवलं महाराजांनी, त्याला बसवलं आणि महाराज म्हणजे आपल्याकडे एक बघा एक म्हण आहे, पॉकेट इज रॉकेट. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं काम करून घ्यायला पॉकेट दिलं तर तुमचं काम रॉकेट सारखं होतं. ही संकल्पना आज नाही, महाराजांच्या काळापासून आहे बरं का. महाराजांनी त्या जाफर खानाला बसवलं, त्याला एक पाकिट दिलं, त्याला मिठाई दिली आणि त्याचं कौतुक केलं महाराजांनी की जाफर खान साहेब, अहो तुम्ही वजीर, तुमच्या हातात सगळा कारभार आहे, बादशाह तुमच्याशिवाय काहीच नाही वगैरे वगैरे. त्याला झाडावर चढवलं हरभऱ्याच्या, आणि हरभऱ्याच्या झाडावर महाराजांनी त्याला चढवलं आणि ते पत्र त्याच्या हातात दिलं. त्यानं ते पत्र वाचलं, त्यानं वाचलं महाराज म्हणताय मी शरण येतोय, वरतून सगळे किल्ले देतोय, 5,000 रुपये खंडणी देतोय, त्याच्या बदल्यात काय शिवाजीला नाही सोडायचं, शिवाजीच्या बरोबरचे जे माणसं आहेत त्यांना सोडायचं. ते जाफर खान खुश झालं, म्हटलं ठीक आहे महाराज तुमची ही विनंती मीच मान्य करतो ना. म्हटलं कशाला बादशाहपर्यंत जायचं, म्हटलं बादशाहपर्यंत जाण्याची गरज नाही, मी तुमची ही विनंती मान्य करतो. त्यानं आदेश दिला, पोलाद खानाला बोलवलं, म्हटलं शिवाजीच्या बरोबर जेवढी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर जाऊ द्या, कोणालाही थांबवू नका, असा आमचा आदेश आहे म्हटला. आदेशाची अंमलबजावणी झाली, महाराजांचे सगळे लोक बाहेर, कोण कुठं सगळे पांगून गेले, कोणीच कोणाला म्हणजे सापडूच शकणार नाही, इतक्या लांबवर सगळे लोक निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी हे जाफर खान औरंगजेबाच्या दरबारात आलं. औरंगजेब त्या मयुरासनावरती दाढी कुरवाळत बसलेला आहे आणि हे जाफर खान तिथं आलं, प्रचंड खुश होतं. औरंगजेबाजवळ आलं आणि म्हटलं हुजूर खुशी की खबर है. औरंगजेब म्हणला काय झालं, अहो काय नाही म्हणला, शिवाजी महाराज शरण येणार आहे, हे बघा पत्र लिहून आणलंय म्हणला महाराजांकडून. औरंगजेब म्हणला दाखव म्हटला. यानं वाचलं औरंगजेबानं, शिवाजी शरण यायला तयार आहे, 5,000 रुपये खंडणी द्यायला तयार आहे, वरतून महाराष्ट्रातले सगळे किल्ले द्यायला तयार आहे.
औरंगजेबानं ते सगळं वाचलं आणि म्हटला जाफर, त्या वजीराला विचारलं, जाफर मुझे एक बात सच सच बता, बोली आलमपणा. म्हटला या पत्र वाचलं तू ठीक आहे, पण याच्यावर काय कार्यवाही काय केली? म्हटलं हुजूर सोपं आहे, मी वजीर आहे ना, मी पत्र वाचलं, मला आवडलं, मी त्याच्या माणसाला सोडून दिलं. म्हटलं औरंगजेब बादशाहच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. औरंगजेब बादशाह ते मयुरासन खाली उतरला आणि त्या जाफर खानाच्या एकच कानाखाली लगावली आणि विचारलं, जाफर मुझे एक बात सच सच बता, बोली आलमपणा. अरे शिवाजी महाराज खंडणी किती देतोय? हुजूर 5,000 रुपये. पुन्हा एक कानाखाली लगावली आणि विचारलं, मला सांग त्यानं सुरत शहर पहिल्यांदा लुटलं, किती पैसे लुटले? हुजूर 1 करोड रुपये. सुरत शहर दुसऱ्यांदा लुटलं, किती पैसे लुटले? हुजूर 2 करोड रुपये. त्यानं बरारपूर लुटलं, किती पैसे लुटले? हुजूर 1 करोड रुपये. अरे तो आपल्याकडून करोडोनी लुटतो आणि आपल्याला खंडणी म्हणून किती पैसे देतो? 5,000 रुपये. बरं मला सांग, म्हटलं महाराष्ट्रातले सगळे किल्ले तो देणार आहे, ते किल्ले तो तिथून महाराष्ट्रातून उचलून आणून इथं देणार आहे का? ते किल्ले महाराष्ट्रातच राहणार आहे. इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे किल्ले शिवाजी ताब्यात घेणार. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना खरं जर कुणी ओळखलं असेल तर ते फक्त आणि फक्त औरंगजेब बादशाहनं ओळखलं बरं का. शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही ओळखलंच नाही. म्हणजे आम्हाला अतिशय खेदानं सांगावं लागतं, आमच्या पोरांच्या गाडीच्या समोरच्या बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो असतो, पण ती गाडी कुठेतरी पार्क कुठे असते. म्हणजे मला अतिशय दुःखद, म्हणजे आपल्याकडे ती परिस्थिती नसेलही मला माहित नाही, पण शिवाजी महाराजांचा फोटो लावलेली गाडी एखाद्या बिअर बार समोर नाही तर पोलीस स्टेशनला पार्क आम्हाला दिसते. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठं नाही. म्हणजे आज आमच्या या महाराष्ट्रात जगाला आदर्श असं राज्य, जगाला आदर्श अशी मिलिटरी सिस्टीम शिवाजी महाराजांनी उभी केली. म्हणजे सुरेंद्रनाथ सेन यांनी 1924 ला दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचा थिसिस सबमिट केला. त्याच्यामध्ये लिहिलंय शिवाजी महाराजांच्या बद्दल एक बंगाली इतिहासकार पीएचडी करतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ शिवाजी. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय, आम्हाला शिवाजी महाराज जागतिक लेवलवर पोहोचवता आलेच नाही. कारण आम्ही शिवाजी महाराजांना फक्त शिवाजी महाराज म्हणून पाहिलं. शिवाजी महाराज यांनी जगाला प्रेरणा दिली असे एक आदर्श शिक्षक शिवाजी महाराज होते असं आम्हाला कधी वाटलंच नाही. खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमामधून मला ज्यावेळी या कार्यक्रमाबद्दल विचारलं त्यावेळेस मी त्यांना हेच सांगितलं की शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा शिवाजी महाराज आम्हाला गुरु करून घेता येतील का आणि शिवाजी महाराजांकडून आम्हाला काय शिकता येईल याच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं विचार आज होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. किती वेळ झाला आपल्याला? अजून वेळ 2-4 मिनिट. तर सगळ्यात शेवटी जाता जाता मला एकच सांगायचं आहे, शिवाजी महाराज पुन्हा एकदा सांगतो, असं सांगायची गोष्ट नाही शिवाजी महाराज. शिवाजी महाराज समोरासमोर सांगायची गोष्ट आहे. आणि इतके चांगले ऑडियन्स भेटलेत. आज शिक्षक दिन आहे, काही जण झोपून अजूनपर्यंत तर झोपूनच असतील, त्यांना माहितीच नाही शिक्षक दिन आहे. तर इतकं चांगले तुम्ही सगळे ऑडियन्स मला भेटलेत आणि मी एक इंजिनियर शिवाजी महाराज नावाचा माझा एक कन्सेप्ट आहे. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सगळ्या प्रकारची इंजिनिअरिंगचा वापर केलाय बरं का. मग तुम्ही जर मी माझ्या सिव्हिल बॅकग्राऊंडचा सांगतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केलाय. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फार सुंदर पद्धतीने महाराजांनी ते सगळं उभं केलंय. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो आम्हाला आश्चर्य होतं. मग रायगडावर जर तुम्ही गेलात तर त्या रायगडाबद्दल इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंग्टन तुमच्या पुण्यामध्ये भारतीय इतिहास संशोधन मंडळ आहे. त्या इतिहास संशोधन मंडळामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांच्या म्युझियम मध्ये एक डायरी आहे. ती डायरी इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंग्टनची आहे. हा हेनरी ऑक्झिंग्टन कोण होता? रायगडावर ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ना त्यावेळी हा हेनरी ऑक्झिंग्टन तिथं उपस्थित होता. त्या रायगडाचं एवढं मोठं भयानक रूप पाहून या हेनरी ऑक्झिंग्टननं त्या डायरीत लिहिलं. ती डायरी पुण्यात आहे बरं का, तुम्ही तुमच्याच तिथं आहे. त्या डायरीमध्ये हा हेनरी ऑक्झिंग्टन लिहितो की प्रचंड सामर्थ्य असलेला हा रायगडाबद्दल लिहितोय की हा रायगड पुरेसा दारुगोळा, नीट ऐका, पुरेसा दारुगोळा, पुरेसा अन्नधान्य जर ह्या रायगडावर असेल तर हा रायगड संपूर्ण जगाशी एक वर्षभर लढा देऊ शकतो. लक्षात आलं? हा रायगड संपूर्ण जगाशी एक वर्षभर लढा देऊ शकतो.
इतकं सामर्थ्य रायगडात, आणि तो रायगड निर्माण करणारे आर्किटेक्ट छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी जे जे किल्ले बांधले त्या किल्ल्यावरती बघा, म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर, मी रायगडचंच उदाहरण देतो तुम्हाला. वॉटर प्युरिफायर जे असतं आपल्या घरामध्ये, आपण जे वॉटर प्युरिफाय करून वापरतो, महाराजांनी ती सिस्टीम डेव्हलप केली रायगडावरती. आम्हाला चुन्याचे पाईप सापडले, म्हणजे रायगडाच्या पाण्याचं वाफेत रूपांतर करून चुन्याच्या पाईप मधून, त्या सगळ्या पाईप मधून ती वाफ रायगडावर जायची, आणि तिथं थंड वाऱ्यामध्ये त्याचं ते पाणी पुन्हा पाण्यात रूपांतर करून ते प्यायला तिथं वापरायची. इतकी प्रचंड टेक्नॉलॉजी सुद्धा महाराजांनी डेव्हलप केली होती. म्हणजे मी युरोपामध्ये एका शस्त्र कारखान्याला भेट दिली, आणि तिथला जो पुरातन शस्त्र कारखाना होता, त्या शस्त्र कारखान्यामध्ये त्यांनी मला त्या स्वॉर्ड दाखवल्या, तलवारी दाखवल्या, आणि सांगितलं, ह्या आमच्या पूर्वजांच्या तलवारी आहे. बघा म्हटलं, किती भारी तलवारी आहे, किती मोठ्या. अरे म्हटलं, ह्या तलवारी आमच्या महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी आउटडेटेड म्हणून फेकून दिल्या, आणि महाराजांनी स्वतः R&D डिपार्टमेंट चालू केलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आणि महाराजांनी स्वतःच्या तलवारी डेव्हलप केल्या. आधीच्या पार्शियन तलवारी वापरल्या जायच्या ना, त्या आखूड तलवारी, सरळ तलवारी. महाराज म्हणले, नाही, माझा मावळा घोड्यावर बसतो, घोड्यावर बसून माझा मावळा लढाई करतो, माझ्या मावळ्याच्या हातात लांब तलवार असली पाहिजे, ती कर्ड असली पाहिजे, ज्यावेळी त्या तलवारीवर घाव बसला जाईल, आर्च ऍक्शन. आमच्या सिव्हिलच्या पोरांना चांगलं सांगता येईल मला, समोरासमोर आर्च ऍक्शन फॉर्म होते. ज्यावेळी त्या तलवारीच्या मिडलला जर एखादा फोर्स ऍक्टिव्ह झाला, तिथं केला, तर ती तलवार तुटली नाही पाहिजे, मावळ्याला लढताना एकदम सरळ साधं सोपं वाटलं पाहिजे. महाराजांनी स्वतःची R&D केली, आणि ते सगळं डेव्हलप केलंय महाराजांनी, तोफा निर्माण केल्या. म्हणजे जे इंग्रज म्हणायचे की शिवाजी महाराजांचा आरमार आम्ही आमच्या पायाच्या बुटाच्या टाचे खाली चिरून टाकू, ते इंग्रज 20 वर्षानंतर, इंग्रजांचं पत्र आहे माझ्याकडे आता सुद्धा आहे, ते इंग्रज लिहितात ईस्ट इंडिया कंपनीला की शिवाजीच्या होड्या आम्हाला समुद्रात प्रचंड चकवतात, आणि त्या छोट्या होड्या आणि त्या होड्यांवरील तोफा आमच्या प्रचंड मोठमोठ्या जहाजांना छेद देत आहेत. शिवाजीचा आरमार आम्हाला त्रस्त करून सोडत आहे. शिवाजीच्या आरमारासारख्या होड्या जर आपल्या आरमारात असत्या, तर आपण नक्कीच प्रचंड मोठं काहीतरी करू शकलो असतो. हे कोण लिहितं? हे इंग्रज लिहितात. विकास 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 म्हणायचं ना, आपण जे आता ऐकतो ना, विकास झाला पाहिजे. विकास कशाला म्हणायचं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी सांगितलं. 20 वर्षापूर्वी जे इंग्रज म्हणायचे की या शिवाजीच्या आरमाराला आम्ही बुटाच्या टाचे खाली रगडून टाकू, ते इंग्रज 20 वर्षानंतर म्हणतात अशा होड्या आमच्या आरमारात पाहिजे. याला म्हणतात विकास, याला म्हणतात R&D. आमचा सावित्री नदीवरचा पूल महाडचा वाहून गेला. काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग जाऊन बघा. महाडच्या तिथे एक पूल आहे, शिवाजी महाराजांनी बांधून घेतलाय. तो पूल प्रचंड महापुरात अजून तसाच उभा आहे. आम्ही आज आर्च ऍक्शन शिकतो, आज आम्ही SMD BMD शिकतो. अरे महाराजांनी काहीच केलं नाही. महाराजांनी सगळं स्वतः डिझाईन केलं, आणि ते पूल ते सगळं अजून तसंच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जगासमोर ठेवल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून या सगळ्या गोष्टी या आम्ही आत्मसात केल्या पाहिजे. सांगण्यासारखं बरंच आहे. महाराज सुद्धा एक टेक्नोसेवी होते. तुम्ही सगळे टेक्नोसेवी असाल, पण महाराज 350-400 वर्षापूर्वी महाराज स्वतः एक फार मोठे टेक्नोसेवी मनुष्य होते. आणि हे सगळं सांगायला आपल्याला फार वेळ लागणार आहे. पुढच्या एखाद्या कार्यक्रमात अगदी विस्तृतपणे या सगळ्या गोष्टीवरती 1-2-2.5 तास 2 तास तरी आपल्याला या सगळ्या गोष्टीची चर्चा करायला लागणार आहे. पुढच्या कार्यक्रमात एखाद्या आपण थेट तिथे येऊन मी तुमच्याशी नक्की बोलेल. आणि हे सगळं बोलत असताना मला महाराज कसे टेक्नोसेवी होते हे खऱ्या अर्थानं तुमच्या समोर मांडायचंय. तर शेवटी बघा, मला एक गोष्ट अशी आठवत जाते की महाराजांनी ज्या गोष्टी आज आपण करू शकतोय, आपल्याला अभिमान वाटतो, अरे आज आम्ही हे सगळं कमवलं, आज आम्ही हे सगळं केलं. महाराजांनी सगळ्याच गोष्टी फार पूर्वी करून ठेवल्यात. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जरी आम्ही इंजिनियर झालो, जरी आम्ही प्राध्यापक असलो, जरी आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आम्ही कितीही मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असलो, तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र जे आहे ना, ते चरित्र आपण आत्मसात केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, की जे चरित्र जगण्यासाठी तुम्हाला आम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुढच्या एखाद्या कार्यक्रमात अजून विस्तृत मला काही मुद्दे मांडायचे होते, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. आजचा रविवारचा दिवस आहे, मला तुमचा जास्त वेळ अजिबात घ्यायचा नाही, कारण तुमच्या भावना कशा असतात
हे मला चांगलं माहिती आहे. आजच्या तुमच्या समोर बोलण्याचा योग मला आला, त्या म्हणजे तुमच्या समोर बोलण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली, माझे छोटे बंधू आमचे शुभम कानवडे, त्याचाही मी आभार मानतो. म्हणजे माझा आज खरंच टीचर डेचा माझ्या कॉलेजचा एक कार्यक्रम होता, परंतु शुभम सरपंचांच्या घरून जर कधी काही निरोप आला तर ते काम करावंच लागतं. आणि म्हणून मला सुद्धा शुभमने सांगितलं आणि म्हटलं आता सरपंचांच्या घरून जर निरोप आलाय आपल्याला हे करावंच लागेल, आणि म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी येऊन बसलो. शुभमचा देखील मी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं मला एक सांगायचं आहे, आपले सन्माननीय डायरेक्टर सर देशपांडे सर असतील, बागडे मॅडम, नवघरे मॅडम असतील, मॅम खऱ्या अर्थानं तुमचे हे विद्यार्थी शिक्षक दिनाच्या ह्या खऱ्या अर्थानं तुम्हाला चांगल्या आणि महत्वाच्या शुभेच्छा आहे. कोळेकर सर असतील, पृथा मॅम असतील, वर्मा मॅम असतील, सगळ्यांना सांगतो आजचा शिक्षक दिन 90% मुलांना माहितीच नाही आहे, पण तुमचे हे मुलं तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात म्हणून तुमच्यासाठी रविवारच्या दिवशी हे सगळे इथे येऊन बसलेत ना, या खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी दिलेल्या शुभेच्छा आहे. हे मला ऐकायला येऊन नाही बसले, तुम्ही सगळे या सगळ्या कार्यक्रमात आहात म्हणून तुमच्यासाठी हे सगळे येऊन बसलेत. तर तुमचं सुद्धा, तुमच्या सगळ्या स्टाफचं, फॅकल्टीचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच प्रत्येकाला विचार करायला लावणारे आणि विशेषतः आम्हा तरुणांसाठी एक नवीन दिशा दाखवणारे असे विचार तुम्ही आमच्या समोर आज मांडले. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि असे सामर्थ्य असणाऱ्याला हरवायचं धाडस खरं तर नियती सुद्धा करत नाही. आणि असंच काहीच सामर्थ्य असणारे आपले शिवराय. त्यांचा दूरदृष्टिकोन असेल किंवा त्यांचे नियोजन करण्याचं कौशल्य किंवा शक्तीच्या नव्हे तर युक्तीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विजय मिळवण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांच्या पराक्रमांचा इतिहास आहे, हा आपल्याला भरपूर काही शिकवणार आहे. खरंच त्यांच्या शिकवणी आम्ही नक्की आत्मसात करू आणि त्यांना एक आदर्श शिक्षक या नवीन दृष्टिकोनातून आजपासून बघू, असं मी तुम्हाला आश्वासन देते. आणि आपण एवढे मोलाचे विचार आमच्या समोर मांडले त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद सर. तुम्ही म्हटलं ऍक्च्युली की शिवाजी महाराज हा ऑनलाईन मध्ये सांगण्याचा विषयच नाहीये. तो असा समोरासमोर येऊन सांगण्याचा विषय आहे. पण खरं तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही ऑनलाईन मध्ये सुद्धा तितक्याच प्रभावीपणे शिवाजी महाराजांना आमच्यापर्यंत एका वेगळ्या दृष्टिकोनातून पोहोचवलं आणि हे आपल्याला चॅट बॉक्स मधल्या प्रचंड प्रतिसादावरून लगेचच लक्षात येईल. पूर्ण तुमच्या भाषणामध्ये चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी आपल्या कमेंट्स टाकल्या, त्यांची मतं व्यक्त केली. चॅट बॉक्स मध्ये ज्यांनी आम्हाला एवढा प्रचंड प्रतिसाद दिला त्यांचं सुद्धा एकदा मनःपूर्वक आभार. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की सरांचा या विषयावर किती गाढा अभ्यास आहे. ज्या गोष्टी आपण कधीच ऐकल्या नव्हत्या अशा गोष्टी किंवा असे किस्से शिवाजी महाराजांच्या सरांनी आज आपल्यासमोर मांडले. तर सर्वच फॅकल्टी आणि स्टुडंट्सना मी विनंती करते की जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील सरांना तर त्यांनी हँड रेज करा, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल. कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. हां, आपल्याकडे एक विनय पाटील यांनी हँड रेज केलाय. हॅलो सर. हॅलो सर. हा, बोला बोला. हा सर, तुम्ही त्या जर्मनीच्या किल्ल्याचं नाव सांगसाल का? तुम्ही ते गुगलवरती सर्च करा. हायडलबर्गचा किल्ला आहे. जर्मनीमध्ये हायडलबर्ग नावाची एक सिटी आहे. तिथं तो हायडलबर्गचा किल्ला आहे. बेसिकली तो किल्ला प्रशासकीय कामांसाठी वापरायची, म्हणजे त्याच्यावर तोफा ठेवल्यात. प्रचंड सुंदर किल्ला आहे, तुम्ही नेटवर बघा. तिथं तोफा ठेवल्यात त्यांनी, तिथं हत्यार आहे, सगळं आहे, पण तो किल्ला प्रशासकीय कामासाठी होता. मला लढायला वगैरे विचार त्यांनी कधी त्या किल्ल्याचा वापर केला नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आक्रमण झाले ना, त्यांनी सरेंडर करून टाकलं. आपल्यासारखे लढले नाही शिवाजी महाराजांसारखे. त्यांचं कामच होतं, जर हल्ला झाला पांढरं निशाण वरती करायचं, सरेंडर करून टाकायचं. त्याच्यामुळे तो किल्ला इतका सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. शेजारून एक नदी वाहते, एकदम प्रचंड छान आहे, पण काही कामाचा नाही, कारण तो प्रशासकीय कामांसाठी वापरला. लढाईसाठी त्या किल्ल्याचा कधी वापर केला नाही. त्या किल्ल्याचं नाव आहे हायडलबर्गचा किल्ला, हायडलबर्ग फोर्ट. हायडलबर्ग कॅसल म्हणतात त्याला जर्मन मध्ये, हायडलबर्ग कॅसल. मी एक व्हिडिओ सुद्धा असेल माझ्या युट्यूबवर त्या किल्ल्यावर. थँक्यू सर.
अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? लिंक टाकली माझ्यामध्ये शिवराजनं त्या व्हिडिओची, हायडलबर्गच्या किल्ल्याच्या व्हिडिओची. तुम्हाला जर काही क्वेशन असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा एंटर करू शकता आणि आपण पुढे चालूया. सर आजारी होतो. सर अभ्यास केलाय, पण वही घरी राहिलीये. इथपासून ते अगदी ऑनलाईनमध्ये सर यू आर नॉट क्लिअरली ऑडिबल किंवा सर माझं इंटरनेट चालत नाहीये. इथपर्यंतची कारणं अगदी आपल्याला तोंडपाठ आहेत. आणि कारणं देऊन झालं की आपल्याला वाटतं, "हाश, वाचलो बाबा." अरे पण आपण हे विसरून जातो की हमारे टीचर्स भी किसी जमाने में स्टुडंट्स हुआ करते थे. त्यांनी त्यांच्या काळात अशा अनेक गमती-जमती नक्की केल्या असणार आहेत. आणि ह्याच गमती-जमती आपल्या समोर आणायला मी आमंत्रित करते सोहम जाधव याला. थँक्यू श्रावणी. तर मला असं सगळ्या टीचर्सला असं लाईक विनंती आहे की त्यांनी त्यांचे माईक्स चालू ठेवावेत. कारण की मी त्यांना असे प्रश्न विचारणार आहेत. आता तुम्ही आम्हाला खूप प्रश्न विचारून झालेत, शाळेत पण, सगळीकडे पण. तर आता आम्ही तुम्हाला एक थोडेसे प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न कोळेकर सरांसाठी मला विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यातील असा अविस्मरणीय क्षण ज्यामुळे तुम्हाला शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो? अं, अं, मी असं प्रत्येक वेळी अझ्युम करतो की मी विद्यार्थी आहे आणि प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर हा विद्यार्थीच असतो. जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो, तेव्हा माझ्या एका प्राध्यापकांनी म्हटलं होतं, "इफ यू वेस्ट टाईम, टाईम विल वेस्ट यू." आणि दुसरं जे म्हणजे क्षण म्हणण्यापेक्षा मी वाक्य सांगतो जे मला फार आवडले आहेत. ज्याने मला भरपूर इन्स्पायर केलेलं आहे इन फ्युचरमध्ये पण, आता पण. आणि अशा चुका करा, ज्या की पैशाने भरून येतील. रिपीटिंग अगेन, आयुष्यात अशा खरं सर. चुका करा, ज्या की पैशाने भरून येतील. म्हणजे यामध्ये लेट्स कन्सिडर हो. तुमच्या वडिलांचा वाढदिवस आहे किंवा बायकोचं मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. त्या केसमध्ये तुम्ही तुमचं वैयक्तिक तिथं असणं किंवा सहभाग नोंदवणं फार गरजेचं असतं. आणि ह्या गोष्टी कितीही पैसे खर्च केले, तरी पुन्हा भेटू शकत नाही. येस, हे फक्त मी शिकलो माझ्या गुरुजनांकडनं आणि हेच मी सांगू शकतो. थँक यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आणि ही खरीच गोष्ट आहे. पुढचा प्रश्न मला वर्मा मॅमसाठी विचारायचा आहे. टीचिंग सोडून तुम्हाला कुठली गोष्ट आनंद देते? ओके, आपण हा क्वेश्चन पास ऑन करूया. पृथ्वीला हा सेम प्रश्न विचारू इच्छितो. टीचिंग सोडून तुम्हाला कुठली गोष्ट आनंद देते? हां. ओके. दुसरा
सॉरी, माझा खरंच नेट गेलतं, नेट इश्यूज होते. तर मी क्वेश्चन रिपीट करतो एकदा. साखरे सर, तुमच्या करिअर मधली एक अशी फनी इन्सिडेंट, वेदर इट बी कॉलेज लाईफ ऑर प्रोफेशन. माझ्यासाठी होता का क्वेश्चन? हो सर, तुमचं. माझ्या कॉलेज लाईफ मधला फनी इन्सिडन्स आठवावं लागेल. हा, फनी इन्सिडन्स सांगतो मी एक. मी जेव्हा जॉईन झालो होतो कॉलेजला ऍज अ प्रोफेसर म्हणून, आणि तेव्हा आपलं गॅदरिंग होतं गंधर्व, आणि मी म्हणजे आपल्याला स्टाफला रिस्पॉन्सिबिलिटी देतात. म्हणजे ज्या तुमच्या टीम्स असतात, एस्कॉर्टिंग टीम्स असतील, सिक्युरिटी असेल किंवा टेक्निकल टीम्स असतील, तर ह्या सगळ्यांना एक टीचर फॅकल्टी कोऑर्डिनेटर असतो ह्या सगळ्या कमिटीजला. आणि माझ्याकडे सिक्युरिटी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. म्हणजे आपलं रात्री समजा उशिरापर्यंत गॅदरिंग चालतं किंवा 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 मग मुलींना लेट जायला होतं किंवा मुलांना लेट जायला होतं, ते सगळं सिक्युरिटीचा मी कोऑर्डिनेटर होतो, फॅकल्टी कोऑर्डिनेटर. आणि त्या दिवशी ट्रॅडिशनल डे होता, आणि मी ज्या दिवशी कॉलेजला आलो ट्रॅडिशनल वेअर मध्ये, तर मला जी मुलं आपली सिक्युरिटीला असतात त्या मुलांनीच अडवलं होतं. आणि त्यांनी मला स्टुडंट म्हणून समजलं असेल, आणि ते मला जाऊच देत नव्हते, आणि मला ते आय कार्ड मागत होते. आणि नेमकं त्या दिवशी माझ्याकडे आय कार्ड नव्हतं, कारण मी ट्रॅडिशनल वेअर मध्ये आलो होतो, आणि ते मला जाऊच देत नव्हते. म्हणजे लिटरली त्यांनी मला असं मागे पण ढकललं होतं. पण शेवटी मला त्यांना सांगावं लागलं की तुम्ही ज्या टीम मध्ये काम करताय त्याचा फॅकल्टी कोऑर्डिनेटर मी आहे, मला तरी जाऊ द्या. आणि शेवटी मग 2-3 सिनियर मुलांनी ओळखलं मला, मग मला जाऊ दिलं. असे बरेचसे इन्सिडेंट्स आहेत, पण त्यातल्या त्यात एक इथे शेअर करायचं म्हणून मी हा इन्सिडेंट शेअर केला. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. मॅम, मॅम, अरे मॅडमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. कोळीकर सरांना विचार. ओके. सर, येस. तुम्हाला कुठली फिल्म जास्त आवडते, आणि त्याचा आवडणारा कुठला तरी एक डायलॉग बोलून दाखवताल प्लीज? दिल चाहता है. त्यामध्ये सगळ्यात इमोशनल सीन असतो ज्यावेळेस ते किल्ल्यावरती बसलेले असतात आणि सगळे मित्र एकत्र रियुनियन करतात आणि त्यावेळेस म्हणतात हम दोस्त थे है और रहेंगे. थँक्यू सर. ऑल टाइम फेवरेट मूवी आहे, सगळ्यांचीच असेल नक्कीच. येस. एकदा साखरे सरांना एक पुढचा प्रश्न विचारतो. एक गोष्ट होती, सगळे शिक्षक जवळचे असतात, पण तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात एक शिक्षक असे असतात जे त्या व्यक्तीला बदलण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. सर, तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या आयुष्यात असे टीचर कोण होते ज्यांनी तुमच्या आयुष्याला लाटणी दिली? असं नाव घ्यायला भरपूर टीचर्स आहेत, पण म्हणजे माझे स्वतःचे वडीलच शिक्षक आहेत, तर मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेईल. एक शिक्षक म्हणून, एक वडिलांपेक्षा एक शिक्षक म्हणून त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने घडवलं. आणि दुसरं नाव घेईल मी, ते म्हणजे मी जेव्हा एमटेक करत होतो तेव्हा माझ्या प्रोजेक्ट गाईड होत्या स्वाती जोशी मॅडम म्हणून. तर म्हणजे आत्ताही मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, तर त्यांचे जे मेसेज आले, म्हणजे त्या लिटरली मला एक मुलासारखंच त्यांनी मला सपोर्ट केलं. आणि कारण एमटेक जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा असं असतं आपलं की आपल्या सोबतचे जे मित्र वगैरे असतात आपले, किंवा आपले जे क्लासमेट्स असतात, त्या सगळ्यांचा जॉब वगैरे सुरू झालेला असतो, आणि कुठेही आपल्यालाही वाटत असतं की यार मलाही लवकर जॉब मिळावा किंवा एक अर्निंग सुरू व्हावं, कारण ऑलरेडी आपण 4 वर्ष भरपूर फीज वगैरे भरलेली असते आणि फायनान्शियल डिपेंडन्सी सुरू झालेली असते. तर त्यावेळी त्यांनी मला जी मदत केली होती, म्हणजे इन ऑल एस्पेक्ट्स, इमोशनल असेल, फायनान्शियल असेल, किंवा त्या म्हणजे मी तेव्हा फ्रेशर होतो लिटरली, कारण माझं बीई झाल्यानंतर मी इमिडिएटली लगेच एमटेकला ऍडमिशन घेतलं होतं. तर त्यावेळी त्यांनी मला जॉब मिळवून देण्यापासून ते
फीजचं मला फायनान्शियल हेल्प असेल, इमोशनल हेल्प असेल, म्हणजे इन ऑल एस्पेक्ट त्यांनी जे मला एक आई म्हणून मदत केली तर मी त्यांचं नाव घेईल या ठिकाणी. असे बरेचसे शिक्षक आहेत, पण एक नाव घ्यायचं तर मी त्यांचं नाव घेईल. स्वाती जोशी मॅडम, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कम्प्युटर डिपार्टमेंट. थँक्यू सर, थँक्यू. खरी गोष्ट आहे. सगळ्यात पहिलं तर आपल्या आयुष्यात आई वडील हे आपले सगळ्यात मोठे शिक्षक असतात. भले की त्यांच्या गोष्टी आपल्याला काय काय पटत नसतील, पण तरी ते खूप मोठा रोल प्ले करतात. थँक्यू सर, खरी गोष्ट आहे. एकदा सरांना पुढचा प्रश्न विचारतो. ओके. चालेल. आपले को होस्ट चीफ गेस्ट मुकुंदा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. हा सर, तुम्ही शाहिरीकडे कसे वळलात आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही शाहिरी करायला प्रेरित झाला? हॅलो. शाहिरी म्हणजे बेसिकली आता बऱ्याच लोकांना शाहिरी काय हेच माहिती नसेल. 1 मिनिटात सांगतो मी. शाहिरी एक लोककला आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा महामानवांच्या चरित्राचा एक पोवाडा असतो, एक प्रकारचं एक काव्य असते. इट्स काइंड ऑफ फोक आर्ट. तर मी एक अगदी लहानपणापासूनच माझ्या घरातच या सगळ्या कलेचं हे होतं, म्हणजे माझ्या घरच्यांना आवड होती. त्यातून मी शिकत गेलो आणि थोडंसं डेडिकेशन देऊन मी सगळं केलं. त्याच्यामुळे मी पोवाडा गायला शिकलो. माझा स्वतःचा संच तयार केला. एक 8-10 लोकांची टीम असते माझ्याकडे, की ज्याच्यातून आपण एक 2 अडीच 3 तासाचा एक प्रोग्राम करतो, की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, अशा महामानवांचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा महामानवांचे पोवाडे आपण त्याच्यामध्ये सादर करतो. आणि काही नाही, एक आवड होती लहानपणापासून. आमचे आजोबा म्हणजे फार पूर्वी ढोलकी वगैरे वादन करायचे. तेच काहीतरी कुठेतरी आवड पुढे आली, त्यातून मी शिकलो आणि हे सगळं करता आलं मला. थँक्यू सर, थँक्यू. आपण आता इथे एंड करूया ही ऍक्टिव्हिटी. खरंच खूप चांगली प्रेरणा आणि काही काही फनी इन्सिडेंट्स पण आपल्याला कळून गेले. थँक्यू व्हेरी मच. मुकुंदा सर. येस सर. हॅलो. सर. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हा बोला. सर, तुम्हाला अशी कुठली महाराजांची एखादी अशी शिकवण जी फार आवडते? अशा खूप शिकवण आहेत महाराजांच्या, पण एखादी अशी स्पेसिफिक शिकवण आवडते ती आम्हाला द्या ना 1 मिनिटामध्ये. महाराजांची शिकवण अशा फार फार गोष्टी आहे, पण महाराजांची शिकवण, महाराजांची एक सवय आहे. महाराज आपल्या लोकांवर इतका जीव लावायचे ना, की महाराज म्हणजे स्वतःच्या घरातल्या माणसांप्रमाणे महाराजांनी आपल्या मावळ्यांवरती जीव लावला. ते सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, की रक्ताचं नातं नसताना सुद्धा महाराजांसाठी लोक मरायला तयार होत होते. हे का बरं? कोण कोणासाठी आज काही करायला तयार नव्हतं, पण त्यावेळी महाराजांच्यासाठी लोक मरायला तयार होते, कारण महाराज तेवढा जीव लोकांवर लावत होते. म्हणजे शिवाकाशीत सारखा न्हावी समाजाचा पोरगा महाराजांच्यासाठी आपलं बलिदान देतो. हा, त्यावेळी शिवाजी महाराज त्याच्या घरी जातात त्याच्या आई वडिलांना भेटायला. त्याचा म्हातारा बाप हात थरथरत असताना त्याचा म्हातारा बाप तिथं महाराजांच्या समोर रडतोय. महाराजांना काय सांगतोय? महाराज, मला माफ करा, मला एकुलतं एक पोरगं होतं. जर दुसरं असतं ना तर आत्ताच त्याला तुमच्या बरोबर पाठवलं असतं. महाराजांचा हा गुण मला सगळ्यात आवडतो, की महाराज माणूस असताना सुद्धा नसताना सुद्धा त्या माणसावरती, त्या माणसाच्या कुटुंबावरती प्रचंड जीव लावायचे. पण सगळ्यांनी घेण्यासारखं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद सर आणि धन्यवाद सोहम. सगळ्या सरांनी त्यांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या गमतीशीरही होत्या आणि त्यातून काही शिकण्यासारखं सुद्धा होतं. त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
यानंतर मी आपले NSS VIIT चे फॅकल्टी कोऑर्डिनेटर नितीन साखरे सर यांना विनंती करते, की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. थँक्यू. ऍक्च्युली म्हणजे मी काही व्यक्त करायसाठी बोलत नाहीये. कारण एवढं छान सेशन झाल्यानंतर जे मुकुंद सर एवढे छान बोलले आपल्या सगळ्यांसोबत. म्हणजे त्यांची जी एनर्जी होती, जोश होती, त्यांनी जे मुद्दे महाराजांबद्दल आपल्या समोर मांडले, त्याच्यानंतर कुणीही काही बोलणं म्हणजे खरं ते चुकीचं आहे. अशीच माझी भावना आहे आता. तर म्हणजे सेशन एवढं सुंदर झालं की माझ्याकडे शब्दच नाहीयेत आता. तर मुकुंद सर तुमचे खूप खूप आभार. आणि आपण डेफिनेटली टच मध्ये राहूया, कारण सर स्वतः एक थँक्यू शिक्षक सर. आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि, म्हणजे मला खूप आनंद झाला की आपल्या इंजिनिअरिंग मध्ये पण म्हणजे तसं सर जसं म्हटलंय की इंजिनिअरिंग म्हणजे असलं की थोडस आपलं जे संस्कृती असेल किंवा हे असेल तर त्याचं थोडस आपल्याला माहिती असतात गोष्टी, पण आपला टच कमी होत जातो. जसं वेळ पुढे पुढे जाते, आपण व्यस्त होत जातो आपल्या कामातून. पण हे जे सरांनी जपलंय, म्हणजे सर खरंच तुम्ही ज्या पद्धतीने बोलला, तुम्हाला ज्या पद्धतीची माहिती आहे त्यासाठी तुम्हाला खरंच सलाम आहे. अजून आम्हाला तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी ऐकायला आवडेल. तर भविष्यात असे काही जेव्हा इव्हेंट्स येतील, म्हणजे आपण शिवजयंती असेल किंवा कुठलेही ऑकेजन्स असतील, तर त्यावेळी नक्की आम्हाला तुमचा वेळ द्या. माझी मी तुम्हाला नक्की आता सर. रिक्वेस्ट करतोय. आणि थँक्यू म्हणजे खरंच बोलायला शब्द नाहीयेत काही. खूप छान वाटलं. आणि मला बरेचसे मेसेज आलेत पर्सनली की ह्या सेशनचं रेकॉर्डिंग हवंय लोकांना. म्हणजे आम्ही सगळ्यांना रेकॉर्डिंगही शेअर करू. कारण हे खरंच तुम्ही जे बोलला हे परत परत ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून सांगितलं की महाराजांकडून आपण काय शिकायला हवं. म्हणजे गोष्टी खूप सोप्या आहेत किंवा सहजरित्या आपल्याला पण त्या समजून नाहीयेत. तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगितल्या ते महत्वाचं आहे. तर आम्ही नक्कीच ह्यातून म्हणजे जे काही गोष्टी तुम्ही सांगितल्या ह्यातून मुलं आमची नक्कीच धडा घेतील. आम्हाला स्वतःलाही टीचर्सला हे ऐकायला खूप छान वाटलं. तुमचं परत एकदा आभार मानतो मी. आणि डेफिनेटली आम्हाला तुमची वेळ द्या. कारण शिवाजी महाराजांबद्दल जेवढं ऐकू आपण किंवा जेवढे त्यांचे काही त्यांचं जे कार्य आहे हे ऐकायलाच आपल्याला म्हणजे अंगावर असं गहिवरून येतं आपल्याला. त्यामुळे आम्ही नक्की तुम्हाला परत तुमची वेळ मिळेल आम्हाला अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्की सर. नक्की नक्की. येस थँक्यू सर. धन्यवाद सर. तसंच यानंतर मी आपले प्रोग्राम ऑफिसर प्रोफेसर कोळेकर सर यांना सुद्धा विनंती करते, की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. आज या ठिकाणी प्राध्यापक मुकुंदा बोर सरांनी जेवढं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात आणखी कार्यक्रमास आपली उपस्थिती आणि आपला वेळ द्यावा हीच अपेक्षा ठेवतो. नक्कीच. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सर. थँक्यू. यानंतर आपल्या NSS VIITचा प्रेसिडेंट सौरभ पवार याला मी विनंती करते, की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या आभाराचे गोडकाम करावे. नमस्कार, मी सौरभ पवार, प्रेसिडेंट NSS VIIT. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः मी माझ्या सर्व गुरूंना वंदन करतो आणि धन्यवाद देतो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपण आज द टीचर्स हू इन्स्पायर्ड द वर्ल्ड या कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम घेण्याचा हेतू एवढाच की आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व किती अनमोल असते आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु बनवून आयुष्यात किती यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी त्याला गुरु असतोच आणि गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालणे हे शिष्याचे काम असते. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपल्याला अनमोल आणि अंगावर शहारे येण्याजोगे असे मार्गदर्शन लाभले आणि आम्हाला आपले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अतिशय उत्तम असे व्याख्यान ऐकण्याचे आम्हाला भाग्य लाभले. ते फक्त आणि फक्त शिवशाहीर प्राध्यापक मुकुंदा भोर पाटील सरांमुळे. आणि मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही आम्हाला आपले मार्गदर्शन व असेच सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या स्टुडंट अफेअर डीन बगाडे मॅम, तसेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे NSS VIIT कोऑर्डिनेटर नितीन साखरे सर, आदरणीय कोळेकर सर, आदरणीय वर्मा मॅम, आदरणीय पृथा मॅम यांचे देखील शतशः आभार व्यक्त करतो. तसेच सर्व SY व्हॉलंटियर्स यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा ही अधिक वाढली. यासाठी तुमचे सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
ज्यांनी प्रभावी असं सूत्रसंचालन केलं व या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारी माझी सर्व TY NSS कमिटी आणि व्हॉलंटियर्स यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की भोर सरांनी दिलेल्या मार्गदर्शनाने आपण आपल्या गुरूंच्या गुरुमार्गाने चालून छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यात गुरु बनवून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल किती यशस्वीरित्या पूर्ण पाडू शकतो हे सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजले असेल. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि भोर सरांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. TY कमिटी आहे त्यांनी अटेंडन्स लिंक भरून घ्यावी आणि जे पण व्हॉलेंटियर्स आलेले आहेत त्यांनी आपली हजेरी नोंदवावी. 2 अटेंडन्स लिंक आहेत. एक कमिटीसाठी असेल आणि एक व्हॉलंटियर्ससाठी असेल SYच्या. तर TY कमिटीने ते अटेंडन्स लिंक फिल करा आणि व्हॉलंटियर्सची अटेंडन्स लिंक फिल करा. सौरभ आम्ही लिव्ह करू, टीचर्स लिव्ह करू आम्ही मीटिंग. येस सर. थँक यू सो मच सर. थँक्यू, वेल डन टीम. Another Thank you, sir. proud event from all of you. Thank you. येस, सर्वांनी फार उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि सेम कार्य पुढे करावेत अशी अपेक्षा. धन्यवाद. थँक यू सर. थँक्यू सर. व्हेरी गुड कोऑर्डिनेशन फॉर वरती ड्राईव्ह करते मी, थांबली आहे रस्त्यावर आणि छान मस्त कोऑर्डिनेशन आणि स्पीकर सरांचं तर खूपच चांगलं झालं. व्हेरी नाईस NSS टीम. थँक यू सो मच मॅम. आम्हाला द्यायची आहे का अटेंडन्स? नाही सर, नाही.